नमस्कार. RSTC न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. RSTC न्यूजच्या संघर्षमय जीवनाच्या यशस्वी कथा तथा आमच्या मातीतील सोनं या सदरामध्ये पुष्प दुसरे या भागामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायिका आदरणीय नागिनीताई गायकवाड यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत 2 भागामध्ये घेण्यात आली. त्यातील हा दुसरा भाग आपल्या सेवेत सादर आहे. महाराष्ट्रातील तमाम भीमशाहीर गायकांनी फुले शाहू आंबेडकरांचे विचार तळागाळात ग्रामीण भागातील सर्वसामान्य तुराट्या भोरग्यातील माणसापर्यंत पोहोचण्याचं काम या महाराष्ट्रातील प्रसिद्ध भीमशाहीरांनी केलेलं आहे. पाहूया नागिनीताई गायकवाड यांच्या या गीताची झलक. कलावंतांना पुढे नेण्याचं काम मी करत आहे आणि म्हणून ताई तुमची थोडीशी मला मुलाखत घ्यायची आहे. भाऊचा आणि माझं बोलणं झालं आणि मी भाऊला वेळ दिला आणि एक थोडक्या मोठ्या शब्दामध्ये मी भाऊ माझी मुलाखत घेत आहे आणि तेव्हा सर्वांचं इकडे लक्ष असावं. मी लागलीच गीताला सुरुवात करणार आहे. बहुजनांची दुःखे ताडणारा असा भीमराव पाहिला मी. बहुजनांची दुःखे ताडणारा असा भीमराव पाहिला मी. बहुजनांची दुःखे ताडणारा असा भीमराव पाहिला. बाबासाहेबांच्या फोटोकडे पाहत आहे आणि अगदी त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत आणि तो काय म्हणत आहे. जर बाबासाहेब आंबेडकर जन्मास आले नसते तर आम्ही अजूनही एखाद्या पाटलाच्या घरी शेण काढत बसलो असतो. आमचे शेणाचे हात पेनाला कधीच लागले नसते. परंतु आज बाबासाहेबांमुळे आम्ही स्वाभिमानी जीवन जगत आहोत. म्हणून ते वृद्ध म्हातारा काय म्हणत आहे शब्द लक्ष असू द्या. भरण्यासाठी गेलो तर ते जातीवादी लोक आमच्या विहिरीला विंटाळ झाला म्हणून आमच्यावर असे कित्येक अन्याय अत्याचार हे जातीवादी लोक करत होते आणि या जाती
शिकवण्यासाठी बाबासाहेबांनी कशा प्रकारे धडा शिकवला आहे आणि काय केलं आहे या गीताच्या माध्यमातून